गुरुपौर्णिमा हा सण दरवर्षी हिंदू कॅलेंडर वर्षानुसार आषाढ शुद्ध पौर्णिमेला मोठ्या भक्तिभावाने आणि श्रद्धेने साजरा करण्यात येतो। गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात। तर आज आपण या सणाचे महत्त्व जाणून घेऊया। नमस्कार, मी प्राध्यापिका पद्मजा पुंसे निंगोट आपले मनपूर्वक स्वागत करते। जीवनाच्या अनेक समस्यांमध्ये योग्य मार्गदर्शन करणारे आणि योग्य मार्ग दाखविणारे तसेच जीवन जगण्याची कला शिकविणारे महानायक म्हणजेच गुरु होय। भारतीय संस्कृतीत गुरूंना अतिउच्च स्थान आहे। जरी बालकाचे प्रथम गुरु आई वडील असेल तरी बालकाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी एक गुरुच कारणीभूत ठरतो। भविष्यातील एक चांगला नागरिक बनण्यासाठी बालकाच्या बालमनावर गुरुच प्रभाव टाकतात। म्हणून आपल्या शास्त्रांमध्ये गुरुचे महत्त्व हे अशा प्रकारे सांगितले आहे। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। गुरु म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश। गुरु हे परमेश्वराचं रूप असतं। आपल्या जीवनात गुरूंचे नानाविध रूपे आपल्याला पाहावयास मिळते। मूल गर्भात असल्यापासून आई त्याच्यावर संस्कार करते, म्हणून आई ही त्याचा प्रथम गुरु असते। नंतर वडील हे त्याचे गुरु असतात। निसर्गापासून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं। निसर्गाचा प्रत्येक कण सदैव आपल्याला काहीतरी शिकवत असतो। फुले, पाने, वृक्ष, वेली, झाडं, समुद्र, नदी, पर्वत, पाणी, पशु, पक्षी तसेच पुस्तके हे सुद्धा आपले गुरुच असतात। आपले नातेवाईक, मित्र, मैत्रिणी हे सुद्धा आपले गुरुच असतात। जे जे लोक आपल्याला जगण्यासाठी चांगले संस्कार देतात ते आपले गुरुच असतात। गुरुला जातीचे वयाचे बंधन नसते। आता काळ जरी बदललेला असला, शिक्षण पद्धती जरी बदललेली असेल तरी गुरु आणि शिष्याचे नाते हे पवित्रच मानले जाते। आजपर्यंत जगात ज्या ज्या थोर व्यक्ती होऊन गेल्यात त्यांच्यावर त्यांच्या गुरूंचाच अमित प्रभाव होता। आपल्यावर सुद्धा आपल्या गुरूंचाच प्रभाव असतो। गुरुप्रमाणेच शिष्य घडत असतो, म्हणून आपण आपल्या गुरुच्या आज्ञेचे पालन करायला हवे। महाभारताचे लेखक आणि वेद संकलित करणारे ऋषी वेदव्यास यांचा हा जन्मदिवस। महर्षी व्यासांनी वेदाचे 4 भाग, 6 शास्त्रे आणि 18 पुराणांच्या रचना करून मानवी जीवन संपन्न केले आहे। त्यांच्या या अमौलिक कार्याची कृतज्ञता म्हणून भारतीय सूरींनी या दिनी त्यांचे पूजन केले, म्हणून गुरुपौर्णिमा याला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात। गुरुपौर्णिमा ही एक आध्यात्मिक परंपरा आहे जी सर्व आध्यात्मिक आणि शैक्षणिक गुरूंना समर्पित आहे। हे गुरु उत्क्रांत आणि प्रबुद्ध मानले जातात, जे कर्मयोगावर आधारित त्यांचे ज्ञान शिष्यांना देतात। गुरुपौर्णिमा हा सण भारत, नेपाळ आणि भूतानमध्ये साजरा करण्यात
येतो। तसेच हा सण हिंदू, शीख, जैन आणि बौद्ध धर्मीयांद्वारे साजरा करण्यात येतो। भगवान बुद्धांनी सारनाथ येथे याच दिवशी प्रथम उपदेश केला होता। गुरु आणि शिष्यांचे नाते हे अतिशय पवित्र आहे। काही गुरु आणि शिष्यांचे आपण उदाहरण बघूया, जसे की चाणक्य आणि चंद्रगुप्त, स्वामी रामदास व शिवाजी महाराज, द्रोणाचार्य व अर्जुन। विविध शैक्षणिक संस्थांमध्ये गुरुपौर्णिमा सण थाटामाटात साजरा करण्यात येतो। विद्यालयांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये गुरुपौर्णिमेच्या दिवशी व्याख्यान आयोजित करतात। काही विद्यार्थी आपल्या गुरूंना भेटवस्तूही देतात आणि त्यांच्या प्रती आदरभाव प्रकट करतात। गुरुपौर्णिमा सण आपल्याला शिकवितो की ज्ञान आणि शिक्षण याला मर्यादा नाही। गुरु म्हणजे ज्ञान आणि पौर्णिमा म्हणजे प्रकाश। गुरूंच्या ज्ञानाने आपले जीवन प्रकाशमय होते। येत्या 21 जुलैला गुरुपौर्णिमा होऊ घातली आहे। त्यानिमित्ताने आपण सर्वजण आपल्या गुरुप्रती आदराची आणि सन्मानाची भावना प्रकट करूया। असेच हसत रहा, आनंदी रहा। पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत। तोपर्यंत नमस्कार।